बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठांना छत्री वाटप करण्यात आले. शिवसैनिकांना समाजकारणाचा संस्कार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केले. उजगाव तालुका करवीर येथे नागरिकांसह गरजूंना छत्री वाटप समारंभात इंगवले बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीर तालुका प्रमुख राजू यादव होते. इंगवले म्हणाले, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण व 20% राजकारण या तत्वावरच शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. पावसाबरोबर ज्येष्ठ नागरिकांना तोल सावरण्यासाठी छत्रीच्या काठीचा आधार होईल, असेही इंगवले यांनी स्पष्ट केले. करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, गेली 10 वर्ष करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने छत्री वाटपाचा हा उपक्रम घेतला जात आहे. ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा एक कणा असतात व त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्यच असतं. प्रास्ताविक शरद माळी यांनी केले व आभार वाहतूक सेनेचे दत्ता फराकटे यांनी मांडले. यावेळी उजगाव परिसरातील 150 ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, वैभव पाटील, शरद माळी, वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता फराकटे, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार यांनी मनोगते व्यक्त केली. विकास मौर्य, सुनील चौगुले, गणेश भोसले, संदीप चौगुले, अजित चव्हाण, बंडा पाटील, संतोष चौगुले, जयसिंग चौगुले आदी शिवसैनिक, पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उजगाव तालुका करवीर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना करवीर तालुक्याच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांसह शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.